की उद्या जो तुम्ही आंदोलनाचा आंदोलनाची तुम्ही जी घोषणा केलेली आहे, आंदोलन उत्स्फूर्त होईल, कुठलीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि व्यवस्थित म्हणजे नेते येतील आणि आंदोलन यशस्वीही होईल. का होणार नाही आंदोलन यशस्वी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर महाराष्ट्र उसळून बाहेर पडला नाही तर महाराष्ट्रानं पुन्हा शिवरायांचं नाव घेऊ नये ना, की आम्ही छत्रपती शिवरायांच्या मातीत जन्माला आलो. बरं का, आमची मनं आणि मनगटं काय एवढी विझून गेलेली नाही आहेत. आम्ही येणार ना रस्त्यावर. आताही सुरू आहेत आंदोलन ठिकठिकाणी. फक्त आम्हाला कायद्याचं भान आहे, सामाजिक भान आहे. आमच्यामुळे कोणाला त्रास होऊ नये या गोष्टीचं आम्ही पथ्य पाळतो. पण उद्या महाराष्ट्रातून या भावना व्यक्त होतील. पण राऊत साहेब, यापूर्वीही आपण एक जोडे मारो आंदोलन काही वर्षांपूर्वी बघितलं होतं, ज्यात स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सहभागी झाले होते. शिवाजी पार्कमध्ये जे आंदोलन झालं होतं सावरकरांच्या. आता ह्याच्याद्वारे मी सांगतो, तेव्हा काँग्रेसचं राज्य होतं महाराष्ट्रात आणि देशात, आणि त्यांनी आम्हाला परवानगी दिली होती. हा फरक आहे. शंकर अय्यर यांच्या विरोधात आणि आम्हाला परवानगी, काँग्रेसचं इथे मुख्यमंत्री होते, गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, देशामध्ये काँग्रेसचं राज्य होतं आणि आम्हाला इथे परवानगी मिळाली होती. मिस्टर मोदी, मिस्टर फडणवीस, मिस्टर कोणते तुमचे मिंधे, आम्हाला त्या काँग्रेसच्या राजवटीत त्यांच्या विरुद्ध अशा प्रकारे आंदोलन करण्याची रितसर परवानगी मिळाली होती. देशाच्या पंतप्रधानांनी या झालेल्या प्रकरणात माफी मागताना सावरकरांच्याही अपमानाचा मुद्दा उपस्थित केलाय. त्यावेळेस जे महाविकास आघाडीतले घटक पक्ष आहेत ते गप्प राहतात, तो अपमान ते स्वीकारतात, असा मुद्दा त्यांनी. बघा, सावरकरांची आणि शिवाजी राजांची तुलना करणं हे बिंडोकपणाचं लक्षण आहे. कोणी करू द्या. सावरकरांच्या जागी आहेत, छत्रपती शिवाजीराजे युगपुरुष हे त्यांच्या जागी आहेत. तुम्ही वीर सावरकरांची तुलना शिवाजी महाराजांची करता मूर्खपणा आहे. कोणी असतील ते. शिवाजी महाराजांचा विषय काय म्हणजे तुमच्या मनामध्ये पाप आहे. तुम्ही शुद्ध भावनेनं माफी मागितलेली नाही आहे. तुम्ही त्या माफीचे राजकारण करताय. सावरकरांचं पाहून आम्ही, तुम्ही त्यात पडू नका. तुम्हाला सावरकरांचा इतका पुळका आहे ना, द्या ना भारतरत्न. वर्ष आम्ही 10 वर्ष बोंबलतो आहोत ना, भारतरत्न द्या ना त्यांना, वीर सावरकरांना. का देत नाही? सावरकरांच्याने तुम्ही छत्रपतीची तुलना करताय. जरा सावरकरांचं 6 सोनेरी पानं हे पुस्तक प्रधानमंत्र्यांनी वाचावं. खरोखर वाचायला पाहिजे त्यांनी. जाता जाता एक शेवटचा प्रश्न. उद्या आंदोलन होणार, जोडे मारले जाणार राज्य सरकार विरोधात आणि ते उत्स्फूर्तपणे होणार, याबद्दल म्हणजे पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही आंदोलन होणार? बघा, पोलिसांच्या परवानगीचा प्रश्नच येत नाही. मी परत सांगतोय, नेते सगळे पोचतील, मोठ्या संख्येने कार्यकर्ते पोचतील आणि आंदोलन होईल. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. बघू शकतो की TV9 मराठीशी बोलताना संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की उद्याच्या आंदोलनावर महाविकास आघाडी ठाम आहे. कुठल्याही परिस्थितीत हा आंदोलन होणार. पोलिसांनी परवानगी द्यावी अथवा नाही, पण जी एक भावना आहे, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं जे एक प्रेम आहे किंवा जो आदर आहे, तो सन्मान या संपूर्ण आंदोलनात आपल्याला दिसेल आणि राज्य सरकार विरोधातला जो एक निषेधाचा संताप आहे तो आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू स्टुडिओ.